आखाडा मनान मनगटान मेंदून जर मित्र कमकुवत आणि दुर्बल असेल तर तो देशाची कमान सांभाळू शकत नाही. त्याच्यासाठी आम्हाला बलदंड पिढी मनान मनगटान मेंदून मजबूत तयार करायची आहे. त्याच्यासाठी कुस्ती मैदान आहे. सिकंदर आणि पृथ्वीराज गर्दन खेच चालवाय. आक्रमक होतोय पृथ्वी, हल्ला धुडकावतोय तो सिकंदर. बेमुदत कुस्ती निकाली होणार. हो शूटिंग वाले दिसू द्या की हो. तुकाराम भाई फिरते राहा जरा. शबाज पृथ्वी, शबाज सिकंदर. चाणाक्ष आणि बुद्धिमान त्याचं नाव पैलवान आहे. एड्या डोक्याचं काम नाही कुस्ती करणं. 10वीला 12वीला नापास झाला तालमीत पाठवू नका, चांगला पैलवान होणार नाही. पण शाळेत जर चांगला असेल तर कुस्ती टाका, चांगला खेळाडू नक्की होईल. चांगला खेळाडू नाही जन्मला, एक चांगला माणूस म्हणून तरी समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवेल. त्याच्यासाठी हे कुस्ती मैदान आहे. एवढं मोठं मैदान झालं. पीआय साहेब, इथली पोरं किती लढली हा विचार करण्याचा भाग आहे, संशोधनाचा विषय आहे. राजवांना या गावातली पोरं, या भागातली पोरं तयार व्हायला पाहिजे, हा तुमचा अट्टाहास आहे. आणि त्याच प्रेमामधून एवढं मोठं कुस्ती मैदान संपन्न होतंय. 1 ते 1.5 कोटी रुपये स्वतःचे खर्च केलेत. कोणत्या उद्योगपतीची वर्गी नाही आणि कोणत्या राजकीय नेत्याची देणगी नाही, सगळं स्वतःच्या खिशातून आहे. फक्त आणि फक्त युवा पिढीसाठी, या देशाची पिढी तरुण बलशाली बलदंड व्हावी याच्यासाठी राजूभाऊंचा अट्टाहास आहे. शबास. पटावर पट काढण्याचा प्रयत्न, काउंटर अटॅक म्हणतात त्याला. शबाज पृथ्वी, शबाज सिकंदर. पापण्या तेवढ्या मिटू नका, याच साठी केला होता अट्टहास. खऱ्या अर्थानं राजर्षी शाहू महाराजांना घालून दिलेला आदर्श आजही या भागामध्ये जपला जातो, जोपासला जातो. अनेक मैदानांना आम्ही फिरतो राजूभाई, पण खऱ्या अर्थानं एवढं पब्लिक आणि एवढं कुस्तीवरती प्रेम फक्त इथेच घडू शकतं, याच भागात घडू शकतं. 50,000 आतमध्ये बसल्यात, 50,000 बाहेर आहे आणि तेवढं स्क्रीनवर आणि लाईव्ह बघतोय. एवढी या मैदानची जाहिरात झालेली आहे, एवढी प्रसिद्धी या मैदानावरती झालेली आहे. शबाज सिकंदर, शबाज पृथ्वीराज. उभं राहिलेले ताटून जाताल, खाली बसा. ही कुस्ती 2 मिनिटात होणारी देवाची नाही, खाली बसा. शबाज. गाडगे साहेब, इकडच्या बाजूला जरा ही खाली बसून घ्या, जरा थोडी यांना म्हणा खाली बसा थोडं फक्त. शबाज पृथ्वी, शबाज सिकंदर. खाली बसा की रका. किती वेळ सांगायचं, दावत तोडतो का इकडे उभा राहून आता. शबाज पृथ्वी, शबाज सिकंदर. कुस्ती सोडवली जाणार नाही. खाली बस की, बसा की खाली. शबाज, बसवा खाली अंगा असं. बस की इकडे, केस वाढलेलं आहे, मोबाईल हातातला, बस की खाली. परत उभी राहिली. शबाज पृथ्वी, शबाज सिकंदर. आज अनेक मैदानं, अनेक स्पर्धा महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र केसरीच्या निवड चाचण्या तुकाराम पैलवान चालू आहे. त्याच्यामुळे नाहीतर कमीत कमी 100-200 गाडी आज महाराष्ट्रातून हे मैदान पाहण्यासाठी आली असती. तरी लोक लांबून फोन करून विचारतात कुस्ती किती वाजता लागणार आहे. अनेक लोक आज घरात बसून कुस्ती मैदान पाहतात. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, धुळे, नंदुरबार, लातूर, अनेकांना या कुस्तीचा निकाल काय लागणार याची उत्सुकता लागलेली आहे. शबाज पृथ्वी, शबाज ಸಿಕಂದರ್. ಪೊಲೀಸ್ ಸಿಬ್ಬಂದಿ ಆರಕ್ಷಕರಿಂದ ದಯವಿಟ್ಟು ಒಂದು ಪ್ರಕಟಣೆ ಇದೆ, ದಯವಿಟ್ಟು ವೀಕ್ಷಕರು ಗಮನಿಸಬೇಕು. ಈ ಒಂದು ಮ್ಯಾಚ್ ಮುಗಿದ ಮೇಲೆ, ಪಂದ್ಯಾವಳಿ ಮುಗಿದ ತಕ್ಷಣನೇ ದಯವಿಟ್ಟು ಒಮ್ಮೆಲೆ ಯಾರು ಕೂಡ ಹೋಗಬಾರದು. ಪಟಾಲ लागला होता. पृथ्वी ತಾಳ್ಮೆಯಿಂದ, ಸಹನೆಯಿಂದ
ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಗುಂಪಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕು. ದಯಮಾಡಿ ಎಲ್ಲರೂ ಎಕ್ಸಿಟ್ ಆಗಬಾರ್ದು, ಯಾಕಂದ್ರೆ ಪುಟಾಣಿ ಮಕ್ಕಳು ಇರ್ತಾವೆ, ವಯಸ್ಸಾದ್ರು ಇರ್ತಾರೆ, ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಇರ್ತಾರೆ. ಶಾಂತತೆಯಿಂದ ಸಹನೆಯಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಹೋಗಬೇಕು, ಒಮ್ಮೆಲೆ ಎಕ್ಸಿಟ್ ಆಗಬಾರ್ದು. ಇದು ನಮ್ಮ ಎಲ್ಲ पोलीस आरक्षकरिंदा हागे ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಿಂದ ಒಂದು ವಿನಂತಿ. सिकंदर आणि पृथ्वीराज 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. कुस्तीचा राजाश्रय गेला आणि कुस्ती लोकाश्रयावरती आली. गावोगावच्या जत्रा यात्रांमध्ये कुस्ती मैदान भरायला सुरुवात झाली आणि लोकांनी आमचा खेळ आपला खेळ म्हणून खऱ्या अर्थानं कुस्तीला खांद्यावरती घेतलं. आणि आधुनिक काळामध्ये या 20व्या शतकामध्ये राजूभाऊ पेंजोळींसारखं व्यक्तिमत्व पुढे आलं आणि कुस्तीवरती कोट्यवधी रुपये खर्च करायला लागलं. माता आणि माती एका वेलांटीचा फरक आहे. जिच्या पोटी आपला जन्म होतो ती माता आणि जिच्यामध्ये हा देह सामावतो ती माती आहे. त्या माता आणि मातीशी प्रामाणिकपणा जपण्याचं काम त्या राजूभाऊकडून सुरू आहे. ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी हात वर करून जोरदार टाळ्या वाजवायच्यात राजूंना पेंजोळीसाठी. एकदा दुसऱ्याचं कौतुक करायला सुद्धा मन फार मोठं असावं लागतं. या ರಾಜಣ್ಣ ಮಾರುತಿ ಪೇಜೋಳಿ ಅವರ ಕಡೆಯಿಂದ ದಯಮಾಡಿ ಎಲ್ಲ ವೀಕ್ಷಕರಿಗೆ ಒಂದು ವಿನಂತಿ, ದಯಮಾಡಿ ತಾವೇನು ಬಂದಿದ್ದೀರಿ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನೋಡೋದಕ್ಕೆ, ಪಂದ್ಯಾವಳಿಯನ್ನು ವೀಕ್ಷಣೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ, ಈ ಒಂದು ಮುಗಿದ ನಂತರ ಕ್ಷೇಮವಾಗಿ ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ತಾವು ಮನೆಗೆ ತಲುಪಬೇಕು. ಶಾಂತತೆಯಿಂದ ಸಹನೆಯಿಂದ ಒಬ್ಬೊಬ್ಬರಾಗಿ ಹೊರಗಡೆ ತಾವೆಲ್ಲ ತೆರಳಬೇಕು. ದಯಮಾಡಿ ಗುಂಪು ಗುಂಪಾಗಿ ಹೋಗಬಾರ್ದು, ಯಾಕಂದ್ರೆ ಪುಟಾಣಿ ಮಕ್ಕಳು, ವಯಸ್ಸಾದಂತಹ ವೃದ್ಧರು ಹಾಗೂ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಇರ್ತಾರೆ. ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಶಿಸ್ತುಬದ್ಧವಾಗಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ಮನೆಗೆ ಮುಟ್ಟುವಂಥದ್ದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಜವಾಬ್ದಾರಿ ಆಗಿರುತ್ತೆ. ದಯವಿಟ್ಟು ಇದನ್ನ ಪಾಲಿಸಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಕಡೆಯಿಂದ. ಇದು ವಿಶೇಷವಾಗಿ ರಾಜಣ್ಣ ಮಾರುತಿ ವಿನಂತಿ. लाखो रुपयांची सिस्टीम आहे, जरा लक्ष द्या. हा शबाद पृथ्वी, शबाद सिकंदर. अरे बापरे बाप, एकेरी पटा लागून तिथं दुहेरी पट. पृथ्वीराजचा आकडी लावण्याचा प्रयत्न होता, सिकंदरचा कब्जा घेतला, समेट करून बसला तो पृथ्वीराज पटेल. एक बार जोरदार तालियां हो जाए ये दोनों पहलवानों के लिए. याच साठी केला होता अट्टहास. मल्ल तितुका मेळवावा, मल्ल धर्म वाढवावा, त्याच्यासाठी हे कुस्ती मैदान आहे. शबाद सिकंदर, शबाद पृथ्वीराज. राजर्षी शाहू महाराजांना 1896 ला मोतीबाग तालमीची स्थापना केली आणि 3 संपत्तीचे प्रकार त्या तालमीच्या बाहेर पाटीवरती लिहिले. पहिली संपत्ती शरीर संपत्ती. शबास. आणि निघाला खालून पृथ्वीराज. अरे बाबा, टाळ्या टाळ्या. ओ घर 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 कुस्ती चाला लागली, टाळ्या करा. शबास. पहिली संपत्ती शरीर संपत्ती. शरीर माध्यम खलु धर्म साधना. शरीराच्या माध्यमातून धर्माचं रक्षण करता येतंय. पहिली शरीराची बैठक मजबूत करा. दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. परमेश्वरला सुद्धा हेवा वाटावा अशी पुत्र संतती असावी. पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. पुत्र जर चांगला जन्माला आला तर 7 पिढ्याचं नाव काढत असतोय आणि पुत्र जर नालायक जन्माला आला तर 7 पिढ्याचं नाव मातीत घालत असतोय. त्यामुळे आपली पोरं कुणाच्या संगतीत जातात, उठतात बसतात, जरा बघा. आणि तिसरी संपत्ती तुमची भौतिक संपत्ती आहे. पैसा अडका, सोनं नाणं, जमीन जुमला. आधुनिक काळामध्ये माणसाकडून गल्लत झाले. जमीन इकायची, बापाची गाडी घ्यायची टाटाची, अशी अवस्था निर्माण झाली. बापाने कमावलेलं पोरगा इकायला लागला आणि गावभर मिरवायला लागला. हे आम्हाला बंद करायचंय आणि त्याच्यासाठी आपली पोरं चांगल्याच्या संगतीत जाणं, तालमीत जाणं काळाची गरज आहे. बोला. सिकंदर आणि पृथ्वीराज.
हालात के कदमों पर सिकंदर झुका नहीं करते, टूटते हैं तारे लेकिन जमीन पर गिरा नहीं करते, गिरते हैं दरिया समंदर में शौक से, समंदर कभी दरिया में गिरा नहीं करते. जिंकणं आणि हरणं त्याच्यापेक्षा लढणं फार महाग आहे. बाप रे बाप. विजयाची आणि पराभवाची चिंता करणारी दोघं आहेत. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नाही. साऊंडवर चढलेले उतरा. जरा करंट सोडा केला रा त्याच्यामधनं. जरा नाचल्यावर कळतंय आतून येतंय करंट काहीतरी. खऱ्या अर्थानं जिंकणं आणि हारणं याच्यापेक्षा लढणं फार महत्वाचं आहे. तुम्ही लढलाच नाही तर त्यातली मजा कळत नसते. शाळेत गेला नाही तर अभ्यास काय असतो हे कळत नाही. शेतीमध्ये नांगर चावल्याशिवाय कळत नाही शेतकरी काय. एखाद दिवशी सुई खाल्ल्याशिवाय कळत नाही डॉक्टर काय प्रकार आहे. तसं तालमीत गेल्याशिवाय कुस्ती कळत नसते, लढल्याशिवाय कळत नसते. इलेक्शन वाईट वाईट म्हणणाऱ्यांनी कधी लढून बघा, मग कळत असते त्यात मजा आहे का काय आहे. त्याच्यामुळं प्रत्येक माणसानं आयुष्यामध्ये खेळाकडे पाहिलं पाहिजे. जिंकणं आणि हरणं हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे, पण त्याच्यामध्ये लढणं उतरणं हे महत्वाचं आहे. जीवन हा संघर्ष आहे. कधी शत्रूशी, कधी मित्राशी, कधी स्वतःशी संघर्ष आहे. त्या संघर्षाच्या भट्टीमधून तापून निघालेला माणूस आयुष्याच्या सफरीमध्ये कधी अर्थानं कधी पराभूत होत नव्हतो. शबास पृथ्वी, शबास सिकंदर, शबास. लक्ष्यावरती लक्ष लागलं. पुन्हा काउंटर अटॅक. घोट्यातनं पट काढला पृथ्वीराजनं. ओ काहीतरी घडतंय. अरे बापा बाबा बाबा बाबा. टाळ्या 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 टाळ्या. ओ शाबास. ओ दमा खसाची कुस्ती लागलेली आहे आणि साक्षात या पैलवानांच्या रूपानं आज बजरंग बली हजर आहे. आला डिपार्टमेंटने आता काट्याच काढल्यात. तुम्ही माग सरा नाहीतर ते येत आहेत. गेल्या वर्षी राजवांना पाऊस आला होता बरोबर का. या वर्षी निसर्गानं तुमच्यावर कृपा केली. सत्य संकल्पाचा दाता त्याचा सखा भगवंत. संकल्प ज्याचे उदार असतात त्याची साथ सुद्धा भगवंत. टाका टाका जरा पुढच्या बाजूला टाका. साऊंड सिस्टीम वर कोण चढू नका. ಹೇಳ್ರಿ जाताना सावकाश जावा. आणि जाताना सावकाश जावा. 12 वाजून गेलेल्यात. रात्रीची वेळ आहे. सगळा जंगलातनं जाणारा रस्ता आहे दोन्ही बाजूला. विनंती आहे जाताना सावकाश जावा, कारण तुम्ही सुरक्षित आला. सुरक्षित घरी पोहोचणं हे सुद्धा महत्वाचं आहे. खऱ्या अर्थानं संकल्प उदात आहेत. अंगास अंगास शबास अंगास. ए डोकं फुटन एखाद्या बसा की खाली. यार ए खाली बसाय. शबास पृथ्वी, शबास सिकंदर. त्या क्षणाची आतुरता प्रत्येकाला लागलेली आहे. कोण थार गाडीचा मानकरी होणार. शबास. आणि राजवांना अशी परिस्थिती विष्णुपंत सावर्डेकर विरुद्ध मारुती मानेंच्या कुस्तीला 6 मार्च 1965 ला खासबागला झाली होती. पोलीस डिपार्टमेंटला प्रोटेक्शन पुरवायची पाळी आली होती. खऱ्या अर्थानं हॅलो हॅलो बोला. सर्वांना एक निवेदन आहे, विनंती आहे. जेवढे बी माय भगिनी, युवक मंडळी, सर्वांना एक विनंती. जगजवळ 2 लाख लोक आता उपस्थित आहेत. गेट मात्र फक्त 2 आहेत. त्यामुळं समितीच्या वतीनं, राजू भाईच्या वतीनं आणि व्यक्तिगत पण मी सांगत आहे की थोडं लेट झालं तरी काही हरकत नाही जायला, घरी पोचायला. परंतु सर्व सावधानीनं आपली आपली गाडी, आपली आपली मुलं, वडील
हे सर्वांना सावधानीने जाणं फार जरुरी आहे. नाहीतर गेल्या वर्षी तुम्ही ऐकला होता RCBचं विन झाल्यानंतर बेंगळूरमध्ये काय दुर्घटना घडलेली आहे. बरोबर. मी का सांगत आहे म्हटलं तर कारण आतापर्यंत जवळजवळ 6 महिन्यापासून राजूभाई आणि टीम ह्यो प्रोग्राम सक्सेस होण्यासाठी राबत आहेत. परंतु अंतिमपणे याचा गोड व्हायला पाहिजे. कृपया सर्वजण फार सावधान आणि शांततेनं आपापल्या घरी पोचावी असं तुम्हाला आम्ही निवेदन करत आहे. हरिओम. धन्यवाद महाराज. खऱ्या अर्थानं गेली 6 महिने झालं राजू अण्णा आणि त्यांची सर्व टीम हे मैदान यशस्वी होण्यासाठी पळते आणि त्याचा प्रत्यय या लाखोच्या संख्येनं उपस्थित प्रेक्षकांमधून यायला लागलेला आहे. 2 लाखाच्या वरती लोक मैदानात आहे. भारतात महाराज आतापर्यंत असं कधी घडलं नाही. एवढी लोक, एवढं पब्लिक कुस्तीसाठी जमा झालंय. खऱ्या अर्थानं कुस्तीवरती कर्नाटकचं प्रेम खऱ्या अर्थानं शब्दात व्यक्त करू शकत नाही. एवढं मोठं आहे. 12:30 वाजल्यात पण लोक हलायला तयार नाहीत. सकाळी 11 वाजल्यापासून लोक आखाड्यावर आलेली आहेत. खऱ्या अर्थानं कौतुक आहे त्या टीमचं. पोलीस डिपार्टमेंटचं विशेष कौतुक आहे. पाटील सर, गाडगे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी मनापासून धन्यवाद आहे. एवढा चांगला बंदोबस्त आपण पुरवला. तुमच्याशिवाय काही होऊ शकत नाही. खऱ्या अर्थानं सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. सत्याच्या रक्षणासाठी कायम पोलीस डिपार्टमेंट तत्पर आहे. आपलंही मनापासून धन्यवाद आहे. कोरोना सारखा काळ आला, सगळी घरात होती, पोलीस डिपार्टमेंट रस्त्यावरती होतं. आम्ही बघितलंय, जगाने बघितलंय. शबाज पृथ्वी, शबाज सिकंदर. फोटोग्राफर आहो, थोडं फिरा की बाजूच्या बाजूने या की जरा. काय जवळून घेतलं ना काय फरक पडतोय. मागे सरा की जरा. मोबाईलला लेन्स मोठ्या लावा, मागून काढा शूटिंग. लोकांना कुस्ती बघू द्या. डिपार्टमेंटला विनंती, थोडं फिरतं राहा, कडनी उभं राहू नका एका जागा, फक्त हलते राहा. शबाज पृथ्वी, शबाज सिकंदर. कोण होणार थार गाडीचा मानकरी याचा फैसला पुढच्या काही मिनिटांमध्ये लागण्याची शक्यता. शबाज पृथ्वी, शबाज सिकंदर. फोटोग्राफर पत्रकारांना विनंती, जरा फिरत राहा साहेब. शबाज. हुकमी अस्त्र काढलं तर सिकंदर आणि बाप रे बाप. ओ आकडी लावली, दुहेरी पट काढलाय तिथं पृथ्वीराज पाटलारा. ओ बाप रे बाप. पापण्या तेवढ्या मिटू नका, काहीतरी घडते. आणि ओ शबास, आकडीवर. अरे बाप रे बाप. दोन्ही खांदे टेकल्याशिवाय कुस्ती दिली जाणार नाही. चला चालू करा. खाली बसून घ्या. मी पुन्हा सांगतोय, 5 मिनिटात कुस्तीचा निकाल लागायला देवा थापाची कुस्ती नाही किंवा मॅगी नाही. नोंद घ्या. खाली बसा. ओ एक आटी तटीची लढत चालू आहे. 1000 2,000 सपाट्या जोर मारावं लागत्यात. बोला. लोक जर खाली बसली असली तर माग सगळं मोकळं झालंय. फक्त खाली बसायची गरज आहे. घ्या, चला माती घ्या एकदा आणि चालू करा. ಈ ಒಂದು ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟದ ಪಂದ್ಯಾವಳಿಗೆ ತಮ್ಮ ಶಬಾಸ್. ನೆಲವನ್ನ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ನೀಡಿರುವಂತಹ ಮಹಾ ಹೃದಯವಂತ ಹೊಲದ ಮಾಲಕರಿಗೆ ಒಂದು ಚಿಕ್ಕದಾದಂತಹ ಸನ್ಮಾನ ಸಮಾರಂಭ. ನಾವ್ ಹೇಳಿದ ಅನೌನ್ಸ್ ಮಾಡಿ. ದಯವಿಟ್ಟು ಪಂದ್ಯಾವಳಿ ಮುಗಿದ ತಕ್ಷಣ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಮ್ಮೆಲೆ ತೆರಳಬಾರದು. ಶಾಂತತೆಯಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಸಾಲಾಗಿ ಸಹನೆಯಿಂದ ತೆರಳಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಪುಟಾಣಿ ಮಕ್ಕಳಿರ್ತಾರೆ, ವಯಸ್ಸಾದಂತಹ ವೃದ್ಧರಿರ್ತಾರೆ, ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿರ್ತಾರೆ. ಇಷ್ಟೊತ್ತನ ತಾವೆಲ್ಲ ಕುಂತಿದ್ದೀರಿ, ಇನ್ನು ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಅರ್ಜೆಂಟ್ ಏನೂ ಇರೋದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಸಹನೆಯಿಂದ ನಿಧಾನವಾಗಿ ಸಾವಕಾಶವಾಗಿ ತಾವು ಮನೆಗೆ ತೆರಳಬೇಕು. ನಿಮ್ಮ ಕ್ಷೇಮ ಅದು ನಮಗೆ
ಜವಾಬ್ದಾರಿ. ಸುರಕ್ಷತೆಯಿಂದ ಕ್ಷೇಮವಾಗಿ ತಾವು ಮನೆಗೆ ತೆರಳಬೇಕು. ಈ ಒಂದು ಹೊಲದ ಸಹಾಯ ಸಹಕಾರವನ್ನ ನೀಡಿರುವಂತಹ ಶ್ರೀ ನಾಮದೇವ್ ಜವಳೇಕರ್ ಸರ್ ಅವರಿಗೆ ಸನ್ಮಾನವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಲಖನ್ ಸರ್ ಅವರು. ಹಾಗೂ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಜವಳೇಕರ್ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಲಖನ್ ಸರ್ ಅವರು ಸನ್ಮಾನಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗೂ ಗೋಪಾಲ್ ಜವಳೇಕರ್ ಅವರು ಕೂಡ ಸನ್ಮಾನಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಅರುಣ್ ಜವಳೇಕರ್ ಸರ್ ಅವರಿಗೆ ಸನ್ಮಾನಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವಿನಾಶ್ ಜವಳೇಕರ್ ಅವರಿಗೆ, ಅರುಣ್ ನೈಕೋಜಿ ಅವರಿಗೆ, ರಾಜು ನೈಕೋಜಿ ಅವರಿಗೆ ಈ ಒಂದು ನೆಲದ ಪರಮ ಪಾವನ ಪುಣ್ಯದ ನೆಲ, ಇತಿಹಾಸದ ಪುಟಗಳಲ್ಲಿ ಮಿಂಚುವಂತೆ ಮಾಡಿರುವಂತಹ ಈ ನಮ್ಮ ಹಳ್ಯಾಳದ ಆತ್ಮ, ಹಳ್ಯಾಳದ ಶಕ್ತಿ, ಹಳ್ಯಾಳದ ಕೇಂದ್ರ ಬಿಂದು, ಅದು ಕುಸ್ತುವಿನ ಜೀವಾಳ ಅಂದ್ರೆ ಈ ಅಖಾಡ. ಸಿಕಂದರ್ ದಯವಿಟ್ಟು ಅಖಾಡಕ್ಕೆ ಯಾರು ಕೂಡ ಬರಬಾರದು. पृथ्वी उठ जरा आणि सिकंदर शेख विजय झाला. ಅಖಾಡದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ವ್ಯಾಲೆಂಟಿಯರ್ಸ್ ಸ್ವಲ್ಪ ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡಿ ಜನಕ್ಕೆ. बोले बजरंग बली की ದಯವಿಟ್ಟು ನಾಲ್ಕು ಹೇಳಿರುವ ಹಾಗೆ भारत माता की ಈ ಒಂದು ಹೊಲದ छत्रपति ಸೇವೆಯನ್ನು ನೀಡಿರುವಂತಹ शिवाजी ಹೊಲದ ಮಾಲೀಕರು, महाराज की ಹೊಲದ ಮಾಲೀಕರಾಗಿರುವಂತಹ धर्मवीर ನಾಮದೇವ್ छत्रपति ಜವಳೇಕರ್ ಅವರಿಗೆ, संभाजी महाराज की ನಾಮದೇವ್ ಜವಳೇಕರ್ ಅವರಿಗೆ, ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಧನ್ಯವಾದ. ಜವಳೇಕರ್ ಅವರಿಗೆ, ಗೋಪಾಲ್ ಜವಳೇಕರ್ ಅವರಿಗೆ, ಅರುಣ್ तमाम- ಜವಳೇಕರ್ ಅವರಿಗೆ, तमाम ಅವಿನಾಶ್ कुस्ती ಅವರಿಗೆ, शौकीन प्रेक्षक ಹಾಗೂ ಅರುಣ್ मंडळी ನೈಕೋಜಿ ಅವರಿಗೆ, ए, 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 ರಾಜು ए, ए, ए. ನೈಕೋಜಿ ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ